कारण का नसती मानवी विचार, आमच्याकडे मानवी गुण नसतील. आता मला सांगा, डॉक्टर हे कपड्याचं नाव आहे का त्याच्या शिक्षणाचं नाव आहे? शिक्षणाचं. वकील काळ्या पोटाचं नाव आहे का त्याच्या लॉच्या अभ्यासाचं? तसं संत त्याच्या कपड्याचं नाव आहे का? संत वालं जे गुण आहेत किंवा संत वालं जीवन जगणं म्हणजे संत आहे ना. तुका म्हणे संत आहे कैसा, आपण व्हावे तैसा तेव्हा कळे. संतांची भाषा संतची जाणती, येरती हसती अभाविक. संतांची भाषा कळणार नाही, आपण होतो वाल्या उलट्या नाम बोला. ही आता परत येऊया, प्रेमाने बोला, दंडरका कुठे गेलं तरी जागावी आपण. तर आता त्याला राम म्हणता येत नाही का? नाही म्हणणं हा हरकत नाही, परंतु तो उलट्या नामे वाली तरला, उलट गेला. कारण का? आपली वाणी आहे ना, परापशंती, मध्यवाणी, वैखरी ह्या 4 वाणी आहेत. परमात्म्यानं 4 खाली 4 वाणी, लक्ष 84 जीव योनी, ज्याने निर्मिले लोक तिने त्याचं नाव आहे देव. देवाची व्याख्या सरळ सांगतो तुम्हाला. 4 वाणी 4 खाली लक्ष 84 जीव योनी, ज्याने निर्मिले लोक तिने त्याला म्हणायचं देव. पण असा देव तुमच्या जीवनामध्ये आला असाल तर मुबारक, नसल आला तर या निरंकारी मशीनकडे या, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडे या. त्या देवाची ओळख जे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मीराबाई, एकनाथ, कबीर सगळ्या संतांनी त्या देवाची ओळख करून सद्गुरूकडून घेतली. तो देव आमच्या जीवनामध्ये येतो आणि मग आम्हाला सांगतो की बाबा रे, तो वाल्या उलट्या नामे तरला, आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. उलट उलट फिर माघारा, उलट जायचं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया बोलीची. आम्हाला उलट जायचं आहे. वैखरीतून पश्चिम, पश्चिमातून मध्यमान, मध्यमातून परा, असं आम्हाला उलट जायचं आहे. कारण का मरणाच्या वेळी आमची पहिली वाचा जाते का जीव जातो? बोला बोला, काय हरकत नाही, वाचा जाते. मग शेवटाच्या वेळी माझ्या मुखातनं नामस्मरण आलं तरच मी मोक्षाचा अधिकारी आहे. कारण का वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, पाटील आयुष्यभर मी करणार तेच माझ्या शेवटी मुखातून माझ्या मनात येणार. मग आता हे वाचा गेल्याच्या नंतर मी नामस्मरण कसं करणार? म्हणून माझ्या मायबापानं हे परामधनं आपोआप चालू होणार. निरंतर मी उलटा प्रवास केला तर, आणि ते संत जनानं वाल्यानं केलं आणि राम नामाचा जप करून तो तरला. आपल्याला सुद्धा जर तरायचं असेल, त्या राम नामाचं तत्व आहे, ते तत्व माझ्या जीवनामध्ये यावं लागलं. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले, हे अंतरीचे गुज सांगितले तुझं. अरे हे तत्व मी वसुदेव देवकीला नाही सांगितलं, हे तुला सांगतोय. कारण का? मला तो 3.5 हाताचा समजतोय, तो मी नाही आहे. देह मला समजू नकोस, मी अविनाशी तत्व आहे, मी तत्वमसी आहे. माझ्या मायबापानं ते तत्व सद्गुरू माझ्या मायबापानं त्याचा दिदार, त्याची ओळख, त्याचा साक्षात्कार करून देतात. आणि मग कळतं की मी स्वतःला प्रल्हाद समजत होतो. प्रेमाने बोला, दंडरंकार, जे मी प्रल्हाद समजत होतो, पण मी प्रल्हाद नाही आहे. मी एक परमात्म्याचा अंश आहे. मी या निरंकारात जीव अविनाशी, ईश्वराचा जीव अविनाशी आहे आणि तो मी आहे. आणि मग हे कळाल्याच्या नंतर चहा गई चिंता गई मनवाच बेपरवा. मग संत जनानं कुठल्याही प्रकारचं चिंतन करायचं जीवनामध्ये आल्याच्या नंतर चिंता राहत नाही. माऊलीनं, ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की अवघी चिंता वारली, ब्रह्मरस घेही काढा तेने पिढा वारे. म्हणजे त्या पिढा संपून जातील, मरून जातील. आता मला माणूस सगळ्यात घाबरतोय कशाला? पिढा माग आहे. काय सांगू महाराज, आमच्या मागे लई पिढा आहे. अरे पिढा तुझी जायासाठी ब्रह्मरस काढा घे की, पण त्यो नको. कारण का? त्यो मला काय लागतोय? कडू लागतोय. प्रेमाने बोला, दंडरंकार. आणि म्हणून माझ्या मायबापानं या जगामध्ये जगणं, हे जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही, तो मला दिशा दाखवत नाही, तवर माझ्या जीवनाची दशा संपणार नाही, संपणार नाही. कारण का? चुकली या वर मग फेरा पडेल.
आम्ही संतांनी मार्ग दावून गेले दयानिधी. त्यांनी मार्ग दाखवलाय की या मार्गाने गेलास तर तू आम्ही ज्या मुक्कामाला पोहोचलोय तिथं तुम्ही पोचणार. पण त्या मार्गाने गेला तर माऊलीनं सांगितलं मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तो धन्य. मनानं गेला तो तिथंच संपला. आता आम्ही मनानं करायचं का सद्गुरूनं सांगितल्यानं करायचं? बाबाजीने सुद्धा सांगितलं, बाबा मन मत डुबोय गुरु मत तारे तू चलना मेरे मन गुरु. संतांच्या ग्रंथाचं अवतारवाणीचं काहीच फरक नाही. सगळ्यांचं एक विचार आहे, सगळ्यांचं एक विचार आहे. पण झालंय काय, अज्ञानी नाश केला, अर्थ लोकला पुराणी. सगळ्याच एक मत आहे, पण आम्हाला तो अर्थ न कळल्यामुळं आमचा अनर्थ होतो आणि जीवन व्यर्थ जातं. प्रेमाने बोला, दंडरंकार. अर्थ कळेल कधी मला सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी, महावैष्णव माऊलींनी ज्ञानेश्वरी जगासाठी लिहिली, सांगितली, बरोबर आहे. पण मला सांगा ती कधी सांगितली? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देई ज्ञान. निवृत्ती दादानं ज्ञान दिलं, त्याच्यानंतर लिहिलेली ज्ञानेश्वरी माझ्यासारख्या येड्या गबाळ्याला काय कळल? काय कळल सांगा ना. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी. बर मी वाचायला सांगितली नाही, अनुभवायला सांगितले. पण वाचण्याबद्दल पण दुःखणार नाही. पर आपली मुक्तामाई काय म्हणते, भाव धरुणी वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. भाव धरून वाचला पाहिजे. भाव बळे आकळे एरवी ना कळे. भाव पाहिजे ना वाचताना, तो माझा भाव पाहिजे की बाबा हे अर्जुनाला नाही सांगितलं, मला सांगितलंय. हा संदेश, हा उपदेश माझ्यासाठी आहे. हे मला जोपर्यंत ज्ञात होत नाही आणि तोपर्यंत निवृत्तीनाथाकडून जे ज्ञान माऊलीला मिळालं ते ज्ञान मला मिळत नाही, तवर मला कळणार नाही. व्यर्थ येरझार हरिविन. हा हरिपाठात सांगितलं तशी माझी व्यर्थ येरझार होणार, माझं वाचन होणार. आता सांगितलं भुजबळ महाराजांनी लई छान, पण आता मला ती तसं सांगायला आहे ना, पैठा पंडित पडे पुराण बिनती तसलं मला जमना. पण तशी अवस्था होईल आमची. या माझ्या मायबापानं म्हणून जीवनामध्ये पूर्ण सद्गुरू आल्यावर, त्याचं ब्रह्मज्ञान घेतल्यावर, त्या रामाची ओळख घेतल्यावर मग आम्हाला सगळं सुलभ होतं, सहज होतं, साधं होतं. जी सद्गुरुने निराधार मी होतो जगती, दिला सहारा सद्गुरुने. पिऊन प्याला अमर झालो, जो पाजीला सद्गुरुने. प्याला पिलो आणि काय झालो, अमर. अमर म्हणजे अमर, मरण याच्या विरुद्ध अमरण. मग अमृत पिरून अमर झालो म्हणजे मरण. मग आजकाल दुनिया भेटते कशा, मरणाला. सद्गुरु म्हणतो मी तुला अमर करायला आलो. मग काय टेन्शन, काय दुःख, काय होऊ दे ना. मग काय दुनिया इकडची झाली तरी काय दुःख. पण आम्हाला सगळं मरणाचं टेन्शन आहे माझ्या मायबापानं. नवे नवे त्याला कळतच नाही. आता मला सांगा, थोडस छातीत दुखायला लागलं आणि आम्ही गेलो डॉक्टरकडं. त्याने टेटोस्कोप लावला, थोडासा हृदयाचा प्रॉब्लेम वाटतोय, तुम्ही ECG काढा. ECG काढा गेला, 1-2 वॉल चेकअप वाटतायत. 2 वॉल चेकअप वाटतायत म्हटल्यावर येताना किलोभर मिठाई घरी घेऊन येतो ना आपण, नाही? कसं येतो घरी आपण? एकदम टेन्शन मध्ये, आता उद्याच मरतोय का काय, बरोबर आहे. म्हणजे मरणारा माणूस मी, पण त्याला एवढं कळत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी तो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चूक
शरीर कोणाच्या सत्तेनं चालतंय, त्याचं भजन कर, ही भोजनच करतोय. बाबाजी म्हणले अरे खाणे पिणे झोपणे नाही जीवनाचा आधार, हे खायसाठी आहे बाई. नाही, किती खायचं असतं? 200 ग्राम 24 तासात नाही. आमचे संदीप भोसले आले, त्यांना विचारा त्यांनी कशी तब्येत केली आहे. प्रेमाने बोला, धन्यरंकार. किती लागतं खायला? जठराग्नी चालू झाला बस झालं ना. पण आम्ही आतडी चुटस्तोवर खातोय आणि परत म्हणते आमच्या गावाकडे असंच झाले. प्रेमाने बोला, धन्यरंकार. जिलेबीची पंगत होती. आता ही मेंढराकडचं, त्याला कधी बाजार माहिती नाही, जत्रा माहिती नाही, काय माहिती नाही. मग आता जिलेबी म्हणल्यावर जी बसलं, घात नको म्हणला, जिलेबी जिलेबी एवढी खाल्ली की त्याला उचलून डॉक्टरकडे न्यायची येणार. डॉक्टर विचारलं काय झालं, म्हणजे याला श्वास घ्यायला येईना, त्याने जिलेबी लई खाल्ली. ठीक आहे म्हणजे एवढीशी टॅबलेट्स घ्या, उतारा पडेल. टॅबलेट दिली म्हणजे एवढी पाण्या भरून घ्या. एवढा तर जरा गास्त तर अजून येडा नसता काय लागा. साडीचे यज्ञ करणं, लोहे उदर भरण, अन्न हे पूर्ण भ्रम नाही लागा. किती खावावं माझ्या माय बाप्पा. म्हणून माणूस घाबरतो कशाला? इथं येऊया आपण. प्रेमाने बोला, दंड. बाकी देवाला घाबरत नाही, पण मरणाला घाबरत आहे. 2 चपापचं काय झालं, ते एन्जिओग्राफी वगैरे केली आणि त्यांनी सांगितलं चहा प्यायचा नाही, तंबाखू खायची नाही, दारू प्यायची नाही. आणि आपण म्हणलं महाराज काय तिच्या, नाही ना डॉक्टरनं सांगितलं जगात असलं तर चहा प्यायचा नाही. आणि गुरु म्हणतो देह देवाच मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जसा देहात हो ईश्वर. देहात ईश्वर आहे. उसात जशी साकार तसा देहात ईश्वर आहे. मग आता ह्या देहाला देवळासारखं ठेवावं का नाही? ह्याच्यात काय पण टाकते, काय पण टाकते. मग माझ्या मायबापानं ह्याला देवळ बनवायचं आहे. देह देवाचं मंदिर आहे आणि मग मंदिरासारखं याला जपायचं आहे. पण आम्ही न जपल्यामुळं आम्ही काय पण डॉक्टरच ऐकतोय, पण देवाचं डॉक्टर सांगितलं आहे मग काय केलं तरी परत खातोय का काय? कसलं तिकाट आंबाट चकाट काय खायचं आहे? नाही खायचं, कारण मला जगायचं आहे. अरे पण येड्या, देव मारी त्याला नाही, देव मारी नाही. डॉक्टर तर कशाचं मला नाही उलट. मग काय सांगितलं ना, उलटे नाम आहे. हा, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. देव चारी पण देव मारी. हा, प्रेमाने बोला, दंडरंकार. म्हणून माणूस मरणाला घाबरतो. गावात एक सावकार होता. एवढी संपत्ती ना त्याच्याकडे, सगळी वैभव त्याच्या दारामध्ये होती. अनेक ऊस होते, काय 100-150 एकर, सगळ्या प्रकारच्या गाड्या, बंगला बिंगला, सोनं लाणं सगळं होतं. तर इथले प्रबंधकाचं मला माहिती नाही. तसं एका गावामध्ये एक संत होता, साधू. ते गावात तिथं आपलं झोपडीत राहत होतं आणि सगळी माणसं त्याच्याकडे जायची आणि महाराज म्हणून नमस्कार करायचे. हे सावकार म्हणला एवढं वैभव माझ्याकडे, एवढी संपत्ती माझ्याकडे, माझ्याकडे पाया पडना. ह्या साधून गाव येडं केले, जरा त्याच्याकडे जावावंच. गेलं त्या साधूकडे, म्हणले काय हो गाव येडं केलंय, महाराज 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 म्हणून तुमच्या पाया पडते ती. माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्या कोणी पाया पडत नाही, तुमच्यात पाया पडते ती. काय आहे तुमच्याकडे? म्हणजे माझ्याकडे काय नाही, तुम्ही बघताय मी झोपडीत राहतो. पण तुमचा मृत्यू 7 दिवसात आहे मला समजते. काय म्हणले? मग आता सावकाराला डॉक्टरनं सांगितलं तर मग आता साधून संतानं सांगितलं की तुझा मृत्यू 7 दिवसात आहे. मग तू येताना कसं आला असं? अहो एवढं आलं की इंड्रिल पेल्यागत. धर्मपत्नी म्हणते काय स्वामी तुम्ही नाराज आहे? बोट काढलं तर बोट काढायची ताकद आहे, डोळं वटारलं तर डोळं खेचायची ताकद आपल्याकडे आहे. सगळी सुख संसारात आपल्या पायाची लोळण घेतायत आणि तुम्ही काय टेन्शन मध्ये? तुमची तब्येत बरोबर नाही का? नाही. मग काय कोणाशी भांडण झालंय का? नाही. मग तुम्ही नाराज का? म्हणले माझं 7 दिवस राहिले तरी लिखी बाळेसनी बोलली. काय जावा सगळ्यांना बोलवलं लिखीनं वगैरे. परत सगळ्यांचं ते खोटं नाटक धस्त केलं होतं, सगळ्याकडे गेला.
तुमच्या समोर माझ्या पैशानं दस्त तुमच्या नावावर करून देतो. माझं शेवटचं 5 दिवस राहिलं तर मला चांगला आशीर्वाद द्या. हे लोकांचं सोनं घाण ठेवलेलं व्याज चक्रवाढल्यात म्हणला, व्याज पण नको, मुद्दल पण नको, ही सोनं तुमचं घ्या. माझं 4 दिवस राहिले तर मला चांगला आशीर्वाद द्या. हे चॅप्टर केस हे सगळं केसी केलेल्या दोन्ही बाजूचं वकील मी पैसे देतो, सगळ्या केस काढून घेतो, पण माझं 3 दिवस राहिले तर मला चांगला. या माझ्या मायबापानं गावात फिरायला लागलं, माझ्याकडून तुमचा मन दुखावला असेल, माझ्या तोंडातला एखादा अपशब्द गेला असेल, आळे आळीने घराघरानं पाया पडत फिरतोय. आता ही कशाला गेलो होतं माझ्या पाया, ही गावाच्या पाया पडायला लागले की मला जाताना चांगला शेवटचा दिवस उगावा. मला सांगा, ग्रंथ वाचा, सत्संग बोलवा, भजन बोलवा, होम करा. कारण का मला जाता जाता माझ्या कानावर देवाचं काहीतरी आवाज पडावा. पैसेवाला होता म्हणल्यावर सगळं चालू झालं की, ग्रंथ वाचन चालू झालं, सगळं भजन चालू झालं, इकडं सगळं होम चालू झालं. पण आता मला सांगा, तुमचं कसं 9 वर ध्यान आहे तसं त्याचं ध्यान शेवटच्या तासात 4 तास राहिलं, 3 तास राहिलं, 2 तास राहिलं, सारखं राम 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 सारखं सारखं देवाचं नाव घेतोय. शेवटचा तास चालू झाला, मग तर कुठलं येते पुन्हा असतात तिकडं बघित होत. शेवटचा तास संपला, चिमटा घेऊन बघतोय हाय का, हाय म्हणल्या साष्टांग दंडवत त्या साधूकडे गेलं, घातला. म्हणले, महाराज तुम्ही म्हणला होता 7 दिवसात मारणार, पण नाही बघा, आता 8वा दिवस उगावडला. साधू म्हटले, संत म्हटले, वा वा, असू दे, देवाची काय तुझ्या कृपा असेल. पण 7 दिवस गेलं कसं काय सांगू म्हणला. कोणाशी भांडण नाही, कोणाशी निंदा नाही, कोणाची लफाटी नाही. साधू म्हणले, अरे 7 दिवस शेवटचं समजलं तर तू असा जगलास, मी प्रत्येक क्षण शेवटचा समजतोय रे, प्रत्येक क्षण शेवटचा समजतोय. याला प्रमाण जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज. क्षणोक्षणी हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून प्रत्येक क्षणाला माझ्या मायबापाकडून शेवटचा समजा. प्रत्येक दिस गोड व्हावा, तवा शेवटचा दिस गोड होईल. कारण का कुठला दिवस शेवटचा आहे तुम्हाला माहिती, कुठला क्षण शेवटचा आहे तुम्हाला माहिती. प्रत्येक दिवस माझा शेवटचा समजा ना, तुमच्या हातून एकही दूषित कर्म होणार नाही. प्रत्येक क्षण शेवटचा समजा ना. बाबा हरदेव सिंह महाराज म्हणाले, सामान भटोर रहा है 100 साल का, पता नहीं बलका, पता नहीं बलका माझ्या मायबापानो. आणि म्हणून या दुनियेमध्ये आलो नाही ना, तर ते काम करूया, त्या रामाचा दीदार करूया. मग भेजीने छान सांगितलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आणि हेच आमचा सद्गुरू सांगते, एकाला जाना, एकाला माना आणि एक व्हा. काय वेगळं? त्याच पांडुरंगाची भक्ती आम्ही करतो, त्याच रामाचा दीदार सद्गुरू आम्हाला करून देतो, त्याच हरीची भक्ती आम्ही करतो. हरीची या दासा हरी दाही दिशा, तोच हरी सद्गुरू आम्हाला दाखवतोय. माझ्या मायबापानो, जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, हाती धरुणी मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव कोटे नाही उरला. तोच विठ्ठल आमच्या जीवनामध्ये सद्गुरू संत जनानं त्याचं दर्शन घडवून देतोय. आणि मग पाहावा, मग बोलावा, आणि मग जीवा भावानं करावं. देव पाहायला गेलो, देवच व्हायचाय. मग माझ्या मायबापानं एकदा देव झालो ना, अवघा रंग एक सारा, रंग एक, देवाचा माझा रंग एक झाला ना, मग माझ्या मायबापानं चिंता नाही, चाहत नाही, टेन्शन नाही. मग मी अमर झालो,
जो गुरुने पाहिला वेळ बरोबर आपल्या ठिकाणी गेलेले, अजून 2 पद राहिले, पण परत तुम्ही कधी बोलवले तिकडं बघू. प्रेमाने बोला, काळजी तरी वेळा. ग्रामस्थांना प्रार्थना, जर सद्गुरूच्या कृपेने ही येणारी वाणी तुमच्या सद्वीर बुद्धीला जर आवडली असेल, तुमच्या मनानं ती एक्सेप्ट केली असेल, तर माझ्या माईबापाला इथल्या प्रबंधकाला भेटा, आमचे गमाडे महाराज त्यांना भेटा. कारण का आम्हाला सुद्धा तसं जगायचं आहे, आम्हाला सुद्धा अमर व्हायचं आहे, आमची सुद्धा चिंता वारली पाहिजे. तर नक्कीच माझ्या मायबापानं तो मार्ग पुढचं मार्गदर्शन ते तुम्हाला करतील. आणि असा पूर्ण सद्गुरू जर तुमच्या जीवनामध्ये सुदीक्षाजी महाराज आले ना, तर नक्कीच आतापर्यंत जीवन तुमचं आणि त्या ज्ञानाच्या नंतर सत्संग आल्याच्या नंतर जीवन हटके होणार. माझ्या मायबापानं नवे नवे जीवनाच्या आलेल्याचं मकसद उद्देश पूर्ण होणार. आणि याच्यासाठीच जीवन माझ्या मायबापानं परमात्म्यानं शेवटाची पाळी म्हणून मनुष्य जन्म दिला. कशासाठी? की ते परब्रह्म जाणार, त्या परमात्म्याला जाणार आणि ते परमात्म्याबरोबर एकत्व करून तुम्ही एकरूप व्हा आणि मग खऱ्या अर्थानं जीवनची सफलता आहे. तर या माताजी कृपा करा, रहमत करा, बक्षीस करा. या सालपे गावातील हे पूर्ण नगरी आहे ना, तंटामुक्त माताजी करा. ही पूर्ण नगरी आहे ना, नशामुक्त करा. आणि ही पूर्ण नगरी तुमच्या चरणावर घेऊन निरंकारी बनवा. प्रेमाने बोला.